हरिओम. जय श्रीकृष्ण सर्व मित्रांनो आपण भगवद्गीतेचे अध्याय पाहतोय. मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या एपिसोडमध्ये आपण अध्याय 7वा पाहिला, ज्ञान विज्ञान योग, आणि आज आपण बघणार आहोत गीतेचा 8वा अध्याय. फार महत्त्वपूर्ण अध्याय आहे. मागचा अध्यायाचा आपला शेवट झाला होता अधिभूत अधियज्ञ एक याद्वारे तू भगवंताला प्राप्त करू शकतो असं मागच्या अध्यायात आपण पाहिलेले. आता ज्ञान विज्ञान योग नावाच्या 7व्या अध्यायानंतर आपण आज बघणार आहोत फार महत्त्वाचा अध्याय गीतेमधला अक्षर ब्रह्म योग. ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला अक्षर ब्रह्म योग म्हणजेच ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म याच्या गोष्टी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेल्या आहे. या अध्यायामध्ये एकूण 28 श्लोकांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि यामध्ये 1 ते 7 जे श्लोक आहे त्याच्यामध्ये ब्रह्म, अध्यात्म, कर्म इत्यादी विषयांच्या बाबत अर्जुनाचे 7 प्रश्न आणि त्यांची उत्तरे. 8 ते 22 श्लोकामध्ये भक्तियोगाचा विषय, 23 ते 28 मध्ये शुक्ल मार्ग आणि कृष्ण मार्ग म्हणजे मनुष्याच्या मृत्यूविषयीची वेळेचं विवचन भगवंतांनी केलेले आहे. म्हणजे भगवंत माणसाचा जन्म कसा असावा याबरोबरच माणसाने मृत्यू देखील कसा पत्करावा, कशा रीतीने मृत्यू असावा हे देखील भगवंत याचं कोडं या अक्षर ब्रह्म योग या अध्यायामध्ये उलगडताय. तो सुरू करूया आजचा आपला महत्त्वपूर्ण भगवद्गीतेतील अध्याय 8वा अक्षर ब्रह्मयोग. सर्वप्रथम आपण गणेशांना वंदन करूया आणि सुरू करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. गुरूंना वंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जय श्री कृष्ण. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ अष्टमो अध्यायः. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किं ध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते. अर्जुन म्हणाले, हे पुरुषोत्तमा, हे ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे आणि अधिदैव कशाला म्हणतात. मित्रांनो, आपण 7व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक जो पाहिलेला होता तो मी थोडक्यात वाचतो आणि सांगतो तुम्हाला, म्हणजे आपली लिंक लागेल 8व्या अध्यायाविषयी. अध्याय 7व्यातला शेवटचा श्लोक 30 असा होता, साधिभूताधिदैव मान साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मान ते विदुर्युक्त चेतसः. जे पुरुष अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांसह सर्वांच्या आत्मरूप मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे ते मला येऊन मिळतात. इथं भगवंतांनी अर्जुनाला काय सांगितले, जे पुरुष अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांसह मला अंतकाळी जाणतात. मग यालाच अनुसरून अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारलेला आहे पहिलाच 8व्या अध्यायातला, की हे पुरुषोत्तमा, हे ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे आणि अधिदैव कशाला म्हणतात. अजून एक प्रश्न अर्जुन भगवंतांना विचारतात. ते दुसरा प्रश्न, दुसरा श्लोक आपण पाहूया. अधियज्ञः कथं कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. हे मधुसूदना, येथे अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे, तसेच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात.
अर्जुनाने फार महत्त्वपूर्ण प्रश्न विचारलेले. ॲक्च्युली 7व्या अध्यायाचा जेव्हा शेवट केला तेव्हा मला देखील कळालं नाही का हे काय आहे. नंतर जेव्हा मग मी काल त्याच्यानंतर आपला व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर मी पाहत होतो पुढच्या अध्यायात याचं काय उत्तर आहे का, तर लगेच सापडलं ते का 8व्या अध्यायातला पहिलाच जे मला प्रश्न पडला होता तोच अर्जुनांना प्रश्न का हे नेमकं काय आहे आणि हे कशाने साथ देऊ शकतो. याबरोबरच जो पुरुष अंतकाळी तुम्हाला स्मरण करतो त्या पुरुषाचं शेवटी काय होतं आणि त्या पुरुषाला तुम्ही कसे जाणतात, तुम्ही कसं काय ओळखतात, असे त्यांनी प्रश्न विचारलेले अर्जुनाने भगवंतांना. 8व्या अध्यायातले हे पहिले 2 श्लोक अर्जुनाने जे प्रश्न विचारलेले त्यांना आता भगवंत उत्तर देत आहे. श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः विसर्गः कर्म संगीतः. श्री भगवान म्हणाले परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो. तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधिला जातो. आता भगवंतांनी इथं 3 सांगितलेल्या गोष्टी. तर ब्रह्म काय आहे, तर परम अक्षर हे ब्रह्म आहे. परम अक्षर म्हणजे काय, तर अक्षय ज्याचा नाश होत नाही ज्याचा नाश होत नाही ते काय आहे, ब्रह्म आहे. अध्यात्म काय आहे, आपल्या आत्म्याच्या स्वरूपाला जाणणे म्हणजे अध्यात्म आहे. आपण म्हणतो ना मी आध्यात्मिक मार्गावर आहे, मी अध्यात्माला जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजेच मी आत्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि कर्म काय आहे, तर आपल्या स्वभावानुसार वेगळ्या वेगळ्या इच्छा निर्माण होत असतात. या इच्छांच्या त्यागालाच कर्म म्हणतात. प्रत्येक मनुष्याचा स्वभाव हा वेगळा वेगळा असतो आणि त्या स्वभावानुसार त्याच्या मनात इच्छा निर्माण होत असतात आणि त्या इच्छांच्या त्यागाला कर्म असं म्हटलेलं आहे. आसक्तीरहित जे करतो आपण ते कर्म असं इथं भगवंतांनी सांगितलेले आहे. माऊलींनी याचं काय वर्णन केलेले ते आपण बघूया. माऊली म्हणतात मग सर्वेश्वर म्हणाले जे या फुटक्या आकारात म्हणजेच या देहात काठोकाठ भरलेले असून कोणत्याही वेळी नाश पावत नाही, बरे त्याचा सूक्ष्मपणा पाहावा तरच शून्य आहे असे वाटेल, परंतु तसे नव्हे. ते किती सूक्ष्म आहे म्हणाल तर आकाशाच्या पदरातूनही गाळून घेतले आहे. अशा प्रकारचे जे विरल आहे व जे प्रापंचिक ज्ञानाच्या म्हणजे शरीराच्यातून हलवले असताही गळत नाही त्याला परब्रह्म असे म्हणतात. परब्रह्माची व्याख्या इथं माऊलींनी आपल्याला सांगितलेली का जे आकाशाच्या पदरातून गाळून घेतलेले आहे, जे विरल आहे आणि ज्ञानाच्या याच्यातून हलवले असतानाही गळत नाही त्याला परब्रह्म म्हणतात की जे अक्षय असे आहे. आणि आकार म्हणजे शरीर हे जन्माला आल्याने परब्रह्म जन्म घेणे या धर्माचा अनुभव घेत नाही व ते शरीर नाश पावल्यावरही जे कधी नाश पावत नाही. हे सुभद्रापती अशा रीतीने ज्या ब्रह्माची आपल्याच ठायी निरंतर सहस्थिती असते त्याला अध्यात्म असे म्हणतात. मग निर्मळ आकाशात नाना रंगाचे ढग एकदम कसे निर्माण होतात हे ज्याप्रमाणे कळत नाही त्याचप्रमाणे त्या निराकार शुद्ध ब्रह्मात प्रकृती अहंकार आदी भेदांनी ब्रह्मांडाचे आकार होऊ लागतात. परंतु कल्पनातील शुद्ध ब्रह्मांडाच्या माळ मी बहुत प्रकारचा आकार होईन अशा संकल्पांचा अंकुर निर्माण होऊन त्याला लागलीच ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न होतात. प्रत्येक आकारात पाहू लागले म्हणजे तो ज्या बीजाने म्हणजे ब्रह्मानेच भरला आहे असे दिसते आणि त्या प्रत्येकात किती जीव होतात व जातात त्याची गणना करता येत नाही. मग त्या ब्रह्मांडाच्या गोलाचे प्रत्येक अंगापासून असंख्यात आदी संकल्प निर्माण होतात. अशा रीतीने सृष्टीचा विस्तार होतो. श्लोक 4 पाहू आपण. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्ची अधिदैवतम अधियज्ञो हमेवात्र देहे देहभृतांवर. उत्पत्ती विनाश असलेले हे सर्व पदार्थ अधिभूत आहे. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि या देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना या शरीरात मी वासुदेव अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. भगवंतांनी इथं अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ कोणाला म्हणायचं हे अर्जुनाला सांगितलेले. ज्याप्रमाणे अर्जुनाने पहिल्याच प्रश्नात विचारलं होतं भगवंताला. मग याचं आपण विश्लेषण कसं करू शकतो. जे नाशवंत नष्ट होतात ते अधिभूत म्हणजे ज्या ज्या गोष्टी नाशवान आहे ते आहे अधिभूत. म्हणजे ह्या पृथ्वीतलावरील प्रत्येक गोष्ट आली
ह्या शरीरापासून आपण जे जे काही बघतोय ते सर्व नाशवंतच आहे ना. मग ते झालं अधिभूत. जे अक्षय ज्याचा नाश होत नाही ते आहे अधिदैव. जे अक्षय आहे ज्याचा नाश होत नाही ते अधिदैव. मग अशी गोष्ट कोणती का ज्याचा नाश होत नाही, तर ती एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे आत्मा, का ज्याचा नाश होत नाही ते आहे अधिदैव. आणि ह्या शरीरात ज्यामुळे कार्य चालू आहे, सतत क्रिया चालू आहे, ते आहे अधियज्ञ. या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. म्हणजे ही गोष्ट आली का लक्षात मित्रांनो, का अधियज्ञ म्हणजे काय? आपल्या शरीरात आपण जरी काही ना काही कार्य दुसरं करत असलो तरी आपल्या शरीरात असंख्य कार्य हे चालूच असतं. रक्ताचं संचलन चालू असतं, रक्ताचं शुद्ध करणं चालू असतं, अशुद्ध रक्त बाहेर करणं चालू असतं, पचनक्रियेचं आपल्या शरीरात काम चालू असतं, पाणी पितो त्या पाण्याचं आपल्या लिव्हरमधून गाळण्याचं काम चालू असतं, वेगळं वेगळं काम आपलं डोळे पाहण्याचं काम करत असतात, नाकाने श्वास घेण्याचं काम चालू असतं, या त्वचेला आपल्या वातावरणाचा स्पर्श होत असतो, या डोक्याने आपण विचार करत असतो, कानाने आपण ऐकत असतो, तोंडाने बोलत असतो, आपल्या शरीरांची हालचाल होत असते, आपला श्वासोश्वास चालू असतो. म्हणजे ह्या शरीरात असंख्य क्रिया ह्या कंटिन्यू चालू असतात. आणि ह्या क्रिया चालू असणं म्हणजे आपल्या शरीरात एक प्रकारे यज्ञ चालू आहे. ज्याप्रमाणे आपण अग्निहोत्र करतो, अग्नी ज्वलंत होतो आणि त्या अग्नीच्या लाटा ह्या कंटिन्यू चालू असतात, त्याचप्रमाणे आपल्या शरीरात देखील हा अग्नी सतत तेवत आहे, हे काम चालू आहे. आणि तो अग्नी तेवत राहणं, हे शरीरात काम चालू असणं म्हणजेच काय आहे? हा शरीरातील यज्ञ चालू आहे. हा यज्ञ कोणामुळे चालू आहे? ह्या क्रिया कोणामुळे चालत आहे? हे शरीर का चालते? तर हेच भगवंतांनी सांगितलेले का हे अर्जुना, या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. हे यज्ञाचं काम भगवंतामुळे चालू आहे. अशा प्रकारे अर्जुनाच्या प्रश्नांचं उत्तर भगवंतांनी ह्या 4थ्या श्लोकामध्ये दिलेले. आपण आता पुढचा श्लोक बघूया. श्लोक 5. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम इह प्रयाति समद्भावम याति नास्तत्र संशयः. जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. भगवंतांनी स्पष्ट शब्दात इथं सांगितलेले, अर्जुनाला सांगितलं. ज्या अर्जुनाने दुसऱ्या श्लोकामध्ये प्रश्न विचारला, प्रयन काले च कथम ज्ञेयोसी नियतात्मभिः. अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात? भगवंतांनी उत्तर दिलं, अंतकालेच मामेव. जो पुरुष अंतकाळी माझे स्मरण करीत राहील, शरीराचा त्याग करून जाईल, तो साक्षात माझ्याच स्वरूपाला प्राप्त होईल. मृत्यूच्या समयी भगवंताचं स्मरण चित्तात आणून जर आपला मृत्यू आला, त्यावेळेस आपण भगवंताच्याच पदाला प्राप्त होऊ. परंतु ही सोपी गोष्ट नाही. का? कारण की मृत्यूच्या वेळी स्मरण करणं भगवंताला, तर याच्यासाठी आपल्याला पाहिजे तो अभ्यास आणि वैराग्य. कारण की माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाचा लोभ मोह याच्यातच माणसाचं चित्त अडकून पडलेलं असतं. खूप धनदौलत, खूप प्रॉपर्टी आपण कष्ट करून कमावलेली असते. मृत्यूच्या वेळेस तो लोभ सोडणं कठीण होतं. मग डोक्यात जर आपल्या संपत्तीचाच विचार घेऊन जर आपण मरत असू, डोक्यात जर तोच विचार असेल, एवढी संपत्ती, एवढं अवाढव्य, एवढं गडंग आपलं संपत्ती, एवढं बंगले, एवढी प्रॉपर्टी सोडून आता मला जायचं आहे, मग तोच लोभ जर आपल्या डोक्यात असेल, तर आपल्याला भगवंताचं स्मरण कसं होईल मित्रांनो? त्याच्यामुळे भगवंतांनी सांगितलेले का हा अभ्यास आणि वैराग्य आपल्याला पाहिजे. आणि जो पुरुष अंतकाळी माझे स्मरण करीत राहील, तो शेवटी मलाच प्राप्त होईल. श्लोक 6 पाहू आपण. यं यं वापि स्मरन् भावं त्यजन्त्य ते कलाव कलेवरम तं तमेवेति कौंतेय सदा तद्भाव भावितः. पुन्हा वाचू आपण हा श्लोक. यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम तं तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. हे कुंतीपुत्र अर्जुना, जो मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला तो जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो.
थोड्या वेळापूर्वी मी बोललो आता का मनुष्य मरताना जर त्याच्या डोक्यात प्रॉपर्टीचा, आपल्या धनाचा, कमवलेल्या संपत्तीचा विचार घेऊन जर तो मरत असेल तर भगवंतांनी तर सांगितलेलं आहे का मनुष्य अंतकाळी ज्या भावाचे स्मरण करतो, त्याच्या डोक्यात जो भाव आहे, त्याच्या मनात जो विचार आहे, त्याचं चित्त ज्या भावाकडे स्थिर झालेले त्यालाच तो जाऊन मिळतो. जो लोभ, जो मोह, जो काम, जो क्रोध, जी काही त्याच्या वृत्तीत संचलन चालू असेल त्यावेळेस जो भाव त्याच्या डोक्यात असेल त्याच वृत्तीला जाऊन तो मिळेल. त्याच्या डोक्यात जर काही संपत्तीचा लोभ असेल तर त्याचा पुढच्या जन्मातला भाव तोच राहील. त्याच्या डोक्यात जर काही काम असेल, काही कामवासना त्याची अतृप्त राहिलेली असेल, त्याच्या डोक्यात जर त्या कामवासनेचा विचार चालू असेल तर पुढच्या वेळेस अजून त्याची प्रबळ काम इच्छा घेऊनच तो जन्माला येईल. त्याच्यामुळे भगवंतांनी इथं सांगितलेले का अंतकाळी माझं स्मरण करणं म्हणजे तो मलाच येऊन मिळेल असंच त्यांनी सांगितलेले. माऊलींनी याचं वर्णन काय केलेले, त्याचप्रमाणे जिवंत असताना अंतःकरणात ज्याची आवड असते त्याविषयींचीच आवड अंतकाळच्या वेळी वृद्धिंगत होते आणि मरणाच्या समयी ज्या गोष्टीची आठवण असते त्याच गतीला तो मरणानंतर पावतो. माऊलींनी देखील इथं सांगितलेले का जी गती आपली मरणाच्या वेळेस आपल्या स्मृतीत असती, आपल्या भावात असती, त्याच गतीला आपण जाऊन प्राप्त होतो. म्हणजे आपण म्हणतो ना भगवंत मला काय देत नाही, काय मिळेल, मला काय मिळेल, परंतु भगवंत देतो आपल्याला. कारण की आपण जो भाव घेऊन जगत असतो पूर्ण आयुष्यभर त्याच भावाला आपण पुढच्या आयुष्यात प्राप्त होतो. तीच गती आपली पुढच्या आयुष्याला मिळते. श्लोक 7 पाहू आपण. तस्मात् सर्वेषु कालेषु माम नुस्मर युद्धच मय्यर्पित मनोबुद्धिर मामे वैश्यस्य संशयम. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच मिळशील. भगवंतांनी इथं सांगितलेले आहे का तू चिंता करू नको अर्जुना, तू निरंतर माझे स्मरण कर आणि युद्ध देखील कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी तू मन आणि बुद्धीही अर्पण कर. माऊली म्हणतात म्हणून तू नेहमीच मला स्मरत जा. डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकावे, मनाने जे चिंतावे अथवा वाचेने जे बोलावे ते हृदयात भासणारे व बाह्यदृष्टीला दिसणारे सर्व मीच आहे असे समजावे. मग सर्वत्र मीच आहे असे तुला सहज दिसेल. अर्जुना, याप्रमाणे सर्व गोष्टी मद्रूप आहेत असे तुझ्या मनाने घेतले म्हणजे देह गेला तरी तू मरणार नाहीस. मग युद्ध केले असता तुला भय कसले आहे? तू मन आणि बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपास अर्पण करशील तर तद्रूप होशील. हे तुला मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. हे कसे होईल असा जर तुझ्या मनात संशय येत असेल तर अगोदरच याचा अभ्यास करून अनुभव घे आणि जर मी म्हणतो त्याप्रमाणे न होईल तर माझ्यावर रागव. माऊलींनी तर सांगितलेले का भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं का तू याचा अभ्यास कर आणि जर असं नाही झालं तर माझ्यावर रागव. म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगताय तू माझ्यावर रागू देखील शकतो, परंतु कधी तू अभ्यास करून जर हे मी सांगितल्याप्रमाणे घडलं नाही तर. श्लोक 8. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमपुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंतयन. हे पार्था, असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परम प्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजेच परमेश्वरालाच जाऊन मिळतो. माऊलींनी याचं वर्णन केलेले याकरिता चांगल्या रीतीने चित्ताची आणि अभ्यासाची गाठ घातली. मनपूर्वक अभ्यास केला तर ज्याप्रमाणे लंगडा उद्योग बलाने पर्वतही चढू शकतो त्याप्रमाणे नेहमी ब्रह्मविचाराचा अभ्यास करून मनाला आत्म्याचा छंद लाव. मग शरीर राहो अथवा जावो नाना गती पाविणारे असे चित्त जर आत्म्याला वरील तर मग देह गेला की आहे याची आठवण कोण करील हे पहा. पाणी नदीच्या ओघाने घोघो करीत समुद्रास मिळण्यास चालले म्हणजे मागे काय होत आहे हे बघण्याकरता परतते का? नाही, ते समुद्रात मिळाल्यावर समुद्रच होते. त्याचप्रमाणे चित्त हे आत्मरूप झाले म्हणजे जन्म मरणाच्या यातायाती चुकतात, कारण त्या ठिकाणी परमानंदच भरलेला आहे. मित्रांनो, आपलं जे जीवन आहे ना हे एक प्रकारे बँकेतलं सेविंग अकाउंट आहे.
आपण ह्या अकाउंटला किती जमा करतोय, आपली बाकी किती राहते, आपली शिल्लक किती राहते, त्याचप्रमाणे आपलं ह्या जन्मातलं चांगलं कर्म कोणतं होतं, वाईट कर्म कोणतं होते, हे सर्व आपल्या अकाउंटवर याची नोंद होती. त्याचं फळ चांगलं मिळणार का वाईट मिळणार ही सर्व नोंद चालू आहे. त्याच्यामुळे हे सेविंग अकाउंट व्यवस्थित यूज करा, चांगली कर्म करत राहा, असंच भगवंतांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. श्लोक 9 पाहू आपण आता. कवीन पुराण मनुषासितार मनोरणीयांस मनुस्मरद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम आदित्यवर्णं तमसः परस्तात्. जो पुरुष सर्वज्ञ अनादी सर्वांचा नियामक सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा अतर्क्य स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाश स्वरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो. त्या पुरुषांनी स्मरण कसं करायचं आणि त्या पुरुषाचं काय होतं हे 10व्या श्लोकात सांगितलेले, तो देखील आपण पाहू. मग दोघांचं विवेचन आपण करू. श्लोक 10. प्रयाण काले मनसाचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतन परम पुरुषमपैति दिव्यम. असा तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळीसुद्धा योगबलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. भगवंतांनी तर सांगितलेले का अंतकाळी जर आपण भुवयांच्या मध्ये स्मरण करून परमेश्वराचं स्मरण करून जर तो अंतकाळ आपला आला तर आपण दिव्य रूप त्या परमपुरुष परमात्म्यालाच जाऊन मिळतो. माऊलींनी याचं वर्णन केलेले, ज्याचे निराकार अस्तित्व, ज्याला जन्ममरण नाही व जे सर्व व्यापकपणे सर्वांना पाहतो, जे आकाशाच्या आधीचे परमाणूहूनही सूक्ष्म, ज्याच्या सान्निध्याने विश्वाचे व्यापार चालतात, त्याच्यापासून या सर्वांची उत्पत्ती होते. सर्व जग विश्व जगते, त्याचे अनुमान करता येत नाही, कारण ते अचिंत्य आहे. पहा, वाळवी कधी विस्तव खात नाही, तेजामध्ये अंधार शिरत नाही, देहाविषयीचे अज्ञान त्याच्या चर्मचक्षूंना दिसत नाही, जे निर्मळ अशा सूर्यरूप कणांच्या राशीसारखे आहे व ज्ञानाला नित्य उजेड करणारे आहे व ज्याच्या ठिकाणी असत असे आडनावही नाही, अशा त्या अव्यंग अशा ब्रह्माला जाणून मरणकाळ जवळ आला असता जो एकाग्र चित्ताने त्याचे स्मरण करतो, शरीराच्या ठिकाणी पद्मासन घालून उत्तरेस तोंड करून बसून आणि योगाभ्यासाच्या क्रमात प्राप्त झालेले सुख अंतःकरणात साठवून अंतर्यामी एकाग्र चित्ताने स्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपोआप ब्रह्मास ताबडतोब मिळण्याकरता संपादिलेल्या योगाच्या द्वारे सुषुम्ना नाडीच्या मध्य मार्गाने अग्निस्थापासून ब्रह्मरंध्रात जाण्याकरता निघतो. प्राण व चित्त यांची संगती आहे असेच उगीच बापातकारी दिसते आणि प्राणाचा लय आकाशात होतो. परंतु मनाच्या स्थिरतेने जो बांधला गेला व ज्याचे अंतःकरण भक्तियुक्त झाले आहे व जो योगाच्या बळाने तयार होऊन मन आपल्या ताब्यात ठेवतो, तो योगी चित्त व प्राण यांना भ्रुकुटीमध्ये आवरून धरून ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेतच लय पावतो त्याप्रमाणे दोघांचा लय करतो. मग किंवा मडक्याखाली झाकलेला दिवा केव्हा नाहीसा होतो हे ज्याप्रमाणे आपल्याला समजत नाही, त्याप्रमाणे अर्जुना जो आपला देह ठेवतो म्हणजेच ब्रह्म आकाशात प्राणवायू नेऊन तो आत्मस्वरूपी केव्हा लीन होतो हे समजून न देता तो आपला देह ठेवतो. तो केवळ परब्रह्म, ज्याला परमपुरुष असे नाव आहे, तो माझ्या निज स्वरूपाप्रत जाऊन मिळतो. ज्ञानेश्वर माऊलींनी देखील समाधी घेतली होती, जिवंत समाधी घेतलेली होती आणि तीच आपल्याला इथं वर्णन केलेले गीतेमध्ये माऊलींनी देखील छान वर्णन केले. भगवंतांनी तर सांगितलेले का जो पुरुष शेवटच्या काळी आपल्या भ्रुकुटीच्या मध्ये म्हणजे आपल्या दोन भुवयांच्या जी मधली जागा आहे इथं जेव्हा आपलं ध्यान घेऊन जातो, सुषुम्ना नाडीतून आपल्या 3 नाड्या आहे, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, आणि जेव्हा ह्या सुषुम्ना नाडीतून आपला प्रवाह होतो तेव्हा तो प्रवाह जेव्हा भुवयांच्या मध्ये आपल्या आज्ञाचक्रावर स्थिरावतो तेव्हा तो पुरुष अंतकाळी माझ्या परमात्म्या स्वरूपात लीन होतो. परंतु ही गोष्ट सहजासहजी घडत नाही, त्याच्यासाठी पाहिजे अभ्यास. म्हणून भगवंतांनी सांगितलेले का तू याचा अभ्यास कर, या योग बळाचा अभ्यास कर. श्लोक 11.
यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे। वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंद घन रूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्या मध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो। जे वेदवेत्ते विद्वान आहे, जे योगी आहे, संन्यासी आहे, महात्मे आहे, ते ह्या परमपदाचे इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला सांगतोय, हे तू ऐक। असंच भगवंत आता इथं सांगतात आहे का ते कशा प्रकारे करतात, कशा प्रकारे हे ध्यानधारणा करतात आणि कशा रीतीने करतात, हे मी तुला सांगतोय। श्लोक 12 आणि 13 याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलेले आहे का कशा रीतीने आपण ही ध्यानधारणा करायची, कशा रीतीने आपण आता हे वरती भगवंतांनी जेवढं सांगितलेले आहे का मृत्यूच्या समयी माझं स्मरण कर, त्या समयी तू 2 भुवयांच्या मध्ये तुझी ध्यानधारणा कर, परंतु हे कशा रीतीने साध्य होईल, मग तेच आता भगवंत सांगताय। श्लोक 12 आणि 13 हा एकत्र आहे, तो बघूया आपण। सर्वद्वाराणि संयम्य मनोरुद्धी निरुद्ध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणम आस्थितो योगधारणाम। श्लोक 13 ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमांगतिम्। अर्थ पाहू आपण आता याचा। सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मा संबंधी योग धारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षर रूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थ स्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो, तो परम गतीला प्राप्त होतो। सर्वांच्याच प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी इथं दिलेली आहे। एकदम स्पष्ट शब्दात भगवंतांनी सांगितलेले आहे का परम गतीला कशा रीतीने तुम्ही प्राप्त होऊ शकतात। तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त याच्यात सांगितलेले आहे तेवढंच। म्हणजे आपल्याला हिमालयात जाऊन तपश्चर्याला बसायचं आहे, घरदार सोडून द्यायचं आहे, संन्यास घ्यायचा आहे, असं काही नाही। फक्त सर्व इंद्रियांची द्वारे अडवून हे इंद्रिय जे आहे आपले हे सतत बाहेरच्या विषयात रममान होत आहे। आपलं डोळं आहे ते बाहेरचं सुख पाहत आहे, नाक आहे जे बाहेरचा सुगंध त्याला सतत हवा आहे, जीभ आहे ज्याला सतत काही ना काही चविष्ट पदार्थ खाऊशी वाटत आहे, कान आहे त्याला चांगलं काहीतरी ऐकूशी वाटत आहे, आपली त्वचा आहे त्याला चांगला स्पर्श व्हावा असं वाटत आहे। हे जे आपले ज्ञानेंद्रिय सतत बाहेरच्या विषयात गुंतलेले त्याला सर्वप्रथम आपल्याला आतमध्ये आणायचे, म्हणजे स्वतःमध्ये स्थिर करायचे, अंतर्मुख करायचे। सर्व इंद्रियांचे द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून हे मन जे चंचल आहे हे अति वेगवान असं मन जे सांगितलेले क्षणात इथं तर क्षणात कुठं, तर अशा मनाला स्थिर करून हृदयाच्या ठिकाणी आणून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून जे मन आपण जिंकलेले त्याने आपला जो प्राण आहे, आपला जो सतत चालणारा श्वासोश्वास आहे तो मस्तकामध्ये धारण करून म्हणजे हे आपल्या आज्ञाचक्राजवळ स्थापन करून परमात्मा संबंधी योग धारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओमित्य एकाक्षरम, ओम हे एकच जे प्रणव आहे, प्रणव मंत्र आहे। अनेक उपनिषद जर आपण वाचली त्याच्यामध्ये प्रणव मंत्राचा उल्लेख आलेला आहे आणि प्रणव मंत्र एकच आहे, ते म्हणजे ओम। ह्या ओम मंत्रामध्ये जेव्हा ब्रह्माचा उच्चार करत त्याचे निर्गुण ब्रह्म जो मी त्याचे चिंतन करत देह टाकून जातो, तो परम गतीला प्राप्त होतो। आणि हे काही सोपी गोष्ट नाही मित्रांनो। सर्वप्रथम त्याच्यासाठी आपल्याला इंद्रियांना अंतर्मुख करावं लागेल, आपल्या मनाला ताब्यात करावं लागेल। आत्तापर्यंत गीतेचा आता आपण 8वा अध्याय पाहतोय, जे आपण या आधीचे जेवढेही अध्याय पाहिले त्याच्यामध्ये भगवंतांनी सतत ह्या मनाला ह्या इंद्रियांना कशा रीतीने ताब्यात आणायचं हेच आपण ऐकत आलेलो आहे। आणि शेवटी भगवंत सांगतात का हे मन आणि इंद्रिय ताब्यात आल्यानंतर तू तुझा जीव जेव्हा
अंतकाळी जेव्हा तू असशील तेव्हा कशा रीतीने तू स्मरण कर ह्या ओम अक्षराचं. हे ओम हे प्रणव मंत्र सांगितलेले का? कारण की जेव्हा आपण ओम अक्षर उच्चारतो ना तेव्हा आपल्या जिभेला कोणत्याही प्रकारची हालचाल करावी लागत नाही. आपण जे ओम म्हणतो ना ते 3 अक्षरातून आलेले आहे. आ उ म. याच्यामध्ये हालचाल पहा तुम्ही, फक्त आपल्या ओठांची हालचाल होते. आपला जो श्वास आहे तो जर आपण घेतला, दीर्घ श्वास घेऊन जेव्हा आपण श्वास बाहेर सोडला तेव्हा आपण या 3 अक्षरात ओमचा उच्चार करू शकतो. मी तुम्हाला करून दाखवतो. आ जेव्हा म्हणतो आपण तेव्हा आपलं जे स्वादिष्ठान चक्र आहे, आपलं जे मूलाधार चक्र आहे, तिथं आचा उच्चार आपल्याला जाणवतो. आणि जसजसं आपण वर येतो, आ नंतर जेव्हा उकार म्हणतो तेव्हा आपलं जे ध्यान आहे ते विशुद्धी चक्रापर्यंत येतं, आपल्या हृदय चक्रापर्यंत येतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण मकारचा उच्चार करतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये, आपल्या नेत्रांच्या भागांमध्ये स्पंदनं आपल्याला जाणवतात. म्हणजेच हे ध्यानधारणा आपली तेव्हा सबळ होते, आपली प्रबळ होत चालती. कधी? जेव्हा आपण अभ्यास करू ह्या ओम या एकाक्षर मंत्राचा, प्रणव मंत्राचा. श्लोक 14 पाहू आपण. अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणार आहे. सहज कोणाला प्राप्त होईल? जो सतत स्मरण करत राहतो, जो हा सतत अभ्यास करत राहतो. परंतु जर अंतकाळ जवळ आलेला आहे आणि आपण मग तेव्हा अभ्यासाला लागलो आहे, अभ्यास तर काही होत नाही, मनाची चलबिचल अवस्था आहे, हृदयामध्ये आपण मनाला स्थिर करू शकत नाही, प्राणाला आपण भुवयांच्या मध्ये घेऊन जाऊ शकत नाही, तर मग कशा रीतीने होईल? त्याच्यासाठी जो सतत हा अभ्यास करतो, जो सतत माझं स्मरण करतो त्याला मी सहज रीतीने प्राप्त होतो, असंच भगवंत सांगतात. माऊलींनी याचं वर्णन कसं केलेले ते देखील आपण बघूया. ओंकाराचे स्मरण बंद पडते आणि तेव्हाच प्राणाचा शेवट होतो. मग ओंकाराच्या पलीकडील जे ब्रह्मानंद स्वरूप तेच बाकी राहते. म्हणून ज्याला प्रणव म्हणतात व जे एकाक्षर ब्रह्म आहे त्या माझ्या परमस्वरूपाचे स्मरण करीत असता जो अशा स्थितीतच देहत्याग करतो, जो निश्चयाने मजप्रत पावतो, कारण त्याला माझ्या प्राप्तीशिवाय दुसरी श्रेष्ठ गतीच नाही. अर्जुना, कदाचित तुझ्या मनात अशी शंका येईल की काय हो, मरण समयी माझे स्मरण कसे करावे? जीविताचे सुख नाहीसे होऊन इंद्रिय संकटात पडून अंतर्यामी व बाहेर मृत्यूचिन्हे उघड दिसत लागल्यावर त्यावेळेस उठून बसावे कोणी? इंद्रियाचे संयमन कोणी करावे? आणि कोणाच्या अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण करावे? तर बाबा रे, असल्या संशयात तू आपल्या अंतःकरणात कदाचित थारा देशील हो. असे पहा, माझी जो नेहमी सेवा करतो त्याच्या निदानीच्या समयी मी त्याला सेवक बनून राहतो. म्हणजे भगवंतांनी तर सांगितलेलंच आहे, माऊली देखील म्हणतात आहे का हे लगेच होणार नाही. माझ्या ठिकाणी नित्य स्मरण जो करतो त्यालाच मी प्राप्त होतो. याच्यासाठी अभ्यास हे गरजेचं आहे. श्लोक 15 पाहू आपण. मामुप्यत्य पुनर्जन्म दुःखालयाम शाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतः. परमसिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखांचे आगर असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाही. मग अशा व्यक्तीचं काय होतं? जो ध्यान धारणा करून शेवटी ओंकाराचा ध्यान आपल्या भ्रुकुटीमध्ये धारण करून जो शेवटी आपल्या शेवटच्या क्षणाला प्राप्त होतो, तर तो परमसिद्धी मिळवलेला महात्मा अशा क्षणभंगूर जन्मामध्ये पुन्हा प्राप्त होत नाही. म्हणजे तो पुनर्जन्माला प्राप्त होत नाही, तो मोक्षाला प्राप्त होतो, त्याला मोक्षाचीच गती मिळते. ब्रह्मलोक पृथ्वीलोक हे एका रोटेशनमध्ये आहे, या क्रियामध्येच असते. आणि जे मला प्राप्त होतात ते सतत ह्या चक्राच्या पार जातात, म्हणजेच ते मोक्षाला प्राप्त होतात. श्लोक 16 पाहू आपण.
आ ब्रह्मभुवना लोकः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत, परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत. भगवंत आता इथं सांगतात का ते कालातीत आहे, म्हणजे काळाच्या देखील पार आहे. परंतु आपण जे मृत्यूलोक आहे आपला हा संपूर्ण, त्या मृत्यूलोकातील जेवढे आपण लोक आहोत, जेवढे जीव आहे, ते सगळे अनित्य आहेत, कारण की ते काळाने मर्यादित आहे. अनित्य आहे म्हणजे हे नित्य नाही, हे सतत बदलणारे आहे, हे नाशवंत आहे. आपण पहिल्या श्लोकात पाहिलं का जे नाशवंत आहे ते आपण त्याला काय म्हटलं, जे हे सर्व अधिभूत आहे, म्हणजेच हे सर्व नाशवंत आहे. आणि हे जे नाशवंत आहे हे कालाच्या मर्यादेत राहूनच ते सर्वजण भ्रमण करतात. मग कालातीत म्हणजे काय? म्हणजे भगवंत इथं सांगतात का मी कालातीत आहे, म्हणजे ह्या काळाच्या देखील मी पार आहे. तर मग कालातीत म्हणजे काय? भगवंत श्लोक 17 आता आपल्याला सांगतात. प्रथम आपण श्लोक 16 माऊलींनी काय म्हटलेले ते बघूया. एरवी ब्रह्मपणाची घमेंड असणाऱ्याला सुद्धा, म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा पुनर्जन्माचे फेरे चुकत नाही, परंतु मेलेल्या मनुष्याचे, म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा पुनर्जन्माचा फेरा आहे. तो का चुकत नाही? कारण की ब्रह्मदेव हे कालातीत नाही आहे, फक्त भगवंतच आहे का ते कालातीत आहे, आणि ब्रह्म जे आहे ते कालाने मर्यादित आहे. म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा पुनर्जन्माचे फेरे चुकत नाही. जसे मेलेल्या मनुष्याचे जसे पोट दुखत नाही किंवा जागृत झालेल्या जसे स्वप्नातल्या महापुरात कोणी बुडत नाही, त्याचप्रमाणे जे माझ्याप्रत पावले ते संसाराने लिप्त होत नाही. एरवी 14 भुवनांचे जे शिखर, जे सप्तचिरंजीवींमध्ये अग्रभागी असणारे त्रैलोक्य रूप पर्वताचे शिर, जे ब्रह्मभुवन, ज्या ब्रह्मलोकाच्या 1 प्रहर दिवसापर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही व एका दिवसात एकदम 14 इंद्रांचा निकाल लागतो. श्लोक 17 पाहू. थोडी अवघड भाषा आहे, आपण श्लोक 17 अजून विवेचन पाहूयाचं. सहस्त्रयुग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः रात्रिम युग सहस्रानांताम तेहो रात्रविदो जनः. ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगांचा असून रात्रही 1000 चतुर्युगांची असते. जे योगी हे तत्वतः जाणतात ते काळाचे रूप जाणणारे होत. इथं ब्रह्मदेवाच्या दिवस आणि रात्रीचं वर्णन केलेले. ब्रह्माचा एक दिवस हा 1000 चतुर्युग आणि तेवढ्याच वेळेची रात्र, म्हणजेच 1000 चतुर्युगाची रात्र, म्हणजेच हे ब्रह्माची एक दिवस आणि एक रात्र. आणि ह्याच ब्रह्मांचा दिवस आणि रात्र याच्यामध्ये हा काळाचा भेद आहे. आपण जर तो हिशोब केला ना मित्रांनो, तर ब्रह्माचा एक दिवस म्हणजे 1000 युग, म्हणजेच 4.32 अरब वर्ष एवढं ब्रह्माचा एक दिवसाचं वर्णन आहे. 1 सहस्त्र चतुर्युग, आपण जी युगाची जी व्याख्या करतो, युगाची जी काळ किती त्याच्यामध्ये मोजतो, हे गीतेमध्ये याचा स्पष्ट वर्णन इथं केलेले आहे. माऊलींनी याच्याविषयी काय म्हटलेले ते पाहू आपण. 4 युगे सहस्त्र वेळा जातील तेव्हा ब्रह्मदेवाचा खरोखर पुरा एक दिवस होतो, आणि तशीच 1000 चौकड्यांची जेथे रात्र आहे, एवढा दिवस व रात्र जेथे आहे तिथे जे भाग्यवान पुरुष आहे ते मरत नाही व त्या दिवस रात्री पाहतात, ते स्वर्गलोकचे चिरंजीव होत. एरवी जेथे मूळ इंद्राचीच दशा अशी आहे की एका दिवसात 14 इंद्र होतात, तेथे देवगणाची काय प्रतिष्ठा वर्णन करावी. परंतु ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहराला जे आपल्या डोळ्यांनी पाहतात त्यांना ब्रह्मदेवाचे दिवस व रात्र जाणणारे असे म्हणतात. म्हणजे हे जो काळ ज्यांनी जाणलेला आहे तोच ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र जाणू शकतो, तो परमात्म रूपाला प्राप्त होऊ शकतो. श्लोक 18 पाहू आपण. अव्यक्ताद व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यसक्तसन्नके.
सर्व चराचर भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजेच ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा काळ जेव्हा सुरू होतो तेव्हा ह्या अव्यक्तचं व्यक्त रूप स्वरूप होतं आणि जेव्हा ब्रह्मदेवाच्या रात्रीचा काळ सुरू होतो तेव्हा हे व्यक्त होत चाललेलं रूप पुन्हा अव्यक्त होतं. म्हणजे आपल्याकडं काळ खूप कमी आहे. आपण आता जी आपली स्थिती आहे, आता जी मी हे बोलतोय, मी जे तुमच्याशी संवाद साधतोय ते मी अव्यक्तातून व्यक्ताकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. जर ह्या जन्मात झालं सिद्ध तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा पुढच्या जन्मात अव्यक्तापासून व्यक्तापर्यंतचा हा प्रवास चालू होईल. आणि ही जी प्रोसिजर आहे ही कंटिन्यू चालू राहते. हे जे चक्र आहे हे कंटिन्यू चालू राहतं. जर व्यक्तापर्यंत पोचलो तर परमात्मा पदापर्यंत पोचून श्रीकृष्णांशी आपलं म्हणजे एकरूप होऊन जाऊ. परंतु नाही झालं तर ही स्थिती कंटिन्यू चालू असते. हे जन्मचक्र सतत चालू असतं. आपण आता मागच्याच 6व्या अध्यायात पाहिलं का भगवंत म्हणतात का जो हा पुरुष सतत प्रयत्न करत असतो, तर अर्जुनांनी त्यांना प्रश्न विचारलेला असतो का जो पुरुष या अध्यात्म मार्गावर लागलेला आहे आणि काही कारणास्तव त्याला मध्येच त्याचा देह टाकावा लागला, मध्येच त्याचा देह गेला, तर मग तो ज्या स्थितीपर्यंत आलेला आहे त्या स्थितीचं काय होतं, तर भगवंत सांगतात का त्या स्थितीपासून त्याचं पुन्हा त्याचं जे जन्माचं चक्र आहे ते चालू होतं. म्हणून आपण म्हणतो काही मुलं हे लहानपणी खूप चाणाक्ष असतात, ते तीव्र बुद्धी घेऊनच जन्मालेले असतात. का? कारण की आधीच्या जन्मात ते त्या स्थितीपर्यंत पोहोचलेले असतात. म्हणून हे आपण प्रत्येकाने अव्यक्तापासून व्यक्तापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा, जोपर्यंत ब्रह्मदेवाचा दिवस सुरू आहे तोपर्यंत, किंवा कारण ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाल्यावर पुन्हा हे व्यक्त झालेले अव्यक्ताकडे परत ही जे कालचक्र आहे ते चालूच राहतं. कशा रीतीने हे कालचक्र चालतं हेच श्लोक 18 मध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलेले. श्लोक 19 बघूया आपण. भूतग्राम स एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्रिगमे वश पार्थ प्रभवत्ये हरागमे. हे पार्था, तोच हा भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. म्हणजे आत्ताच मी सांगितलं तुम्हाला का हे जे आदिभूत आहे सर्व जे नाशवंत होतात. आपल्या पहिल्या श्लोकात 3ऱ्या श्लोकात भगवंतांनी उत्तर देताना सांगितलं जे काही नाशवंत होतात ते आदिभूत. हे सर्व चराचरात जे प्राणी मात्र आहे ते सर्व आदिभूत आहे. आपण जे मनुष्य आहे ते देखील आदिभूत आहे. जे ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाल्यावर पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे आणि जेव्हा ब्रह्मदेवाची रात्र सुरू होते तेव्हा पुन्हा विलीन होतात आणि दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतात. म्हणजेच हे चक्र कंटिन्यू चालूच असतं. श्लोक 20 बघूया आपण. परतस्मातु भावोऽन्यो अव्यक्तो व्यक्त सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे तो परमदिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही. माऊलींनी सांगितलं का साम्य कशाला आहे, म्हणजे प्रकृतीच्या ठिकाणी पुष्कळ वस्तूंचा समावेश होतो त्याला साम्य म्हणतात. आणि ह्याचं या 20व्या श्लोकाचं वर्णन करताना माऊली म्हणतात त्या साम्यात कमी अधिक काही दिवस नाही म्हणून ते भूत हे नाव पावत नाही. ज्याप्रमाणे दुधाचे दही झाल्यावर त्याच दुधाचे नाव व रूपही नाहीसे होतात त्याप्रमाणे आकाराचा नाश झाल्याबरोबर जगाचे जग पण नाहीसे होते. परंतु ज्यापासून हे झाले आहे ते तसेच्या तसेच असते. भगवंतांनी इथं दुधाचं उदाहरण दिलेले. जर दुधापासून दही निर्माण झालं तर दह्याला आपण दूध म्हणतो का? नाही. दुधाचं रूप दह्याला असतं का? नाही. दही हे वेगळं झालं आणि दूध हे वेगळं झालं. परंतु दही कशापासून झालं तर दुधापासूनच. त्याचप्रमाणे भगवंतांनी इथं ह्या जगाच्या स्थिती आणि उत्पत्ती आणि लयाचं सांगितलेलं आहे. श्लोक 21 पाहू आपण. अव्यक्तोक्षर इत्युक्त स्थमाहुः परमांगतिम न यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात. त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय. त्याला काय म्हणतात
जो श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो त्याला काय म्हणतात? अक्षर. आपण हा जो अध्याय पाहतो या अध्यायाचंच नाव काय आहे? ब्रह्म अक्षर योग. आणि अक्षर म्हणजे काय? अक्षय, जे कधीही नाश पावत नाही. ते आपलं शरीर आहे ते नाश पावते, हे अनित्य आहे. आणि जेव्हा ह्या शरीराचा प्रवास हा नित्याकडे होईल, अक्षरकडे होईल, अक्षयकडे होईल, म्हणजे जेव्हा आपण नाश पावण्याकडे, जेव्हा आपला आत्म्याचं स्वरूप जाणण्याकडे आपला प्रवास सुरू होईल, तेव्हा तो मनुष्य परत येत नाही, त्याला श्रेष्ठ गती प्राप्त होती. आणि तेच माझे सर्वश्रेष्ठ स्थान आहे, असंच भगवंत इथं अर्जुनांना सांगताय. श्लोक 22 बघूया आपण. पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यना भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यांतःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं. हे पार्था, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे, तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणार आहे. भगवंतांनी सांगितलं तर हा जो पुरुष आहे, हा जो परमगतीला प्राप्त होतो, श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो, 21व्या श्लोकात सांगितलं, तर ते नेमकं कशाने होईल, कोणत्या याने होईल? तर अनन्य भक्तीनेच प्राप्त होईल. म्हणजे त्याच्यासाठी काय गरज आहे? श्रद्धेची गरज आहे. मागील 4थ्या अध्यायात आपण पाहिलं, आपण आत्मसंयम योगामध्ये पाहिलं, पुरुष हा मिळू शकतो भगवंताच्या चरणापर्यंत, भगवंताच्या स्थितीत जाऊन मिळू शकतो, परंतु त्याने त्या श्रद्धाने, त्या भक्तीने, त्या लीन तन्मयतेने ती भगवंताची ओढ धरली पाहिजे, भगवंताचं भजन कीर्तन केलं पाहिजे. हे सर्व सच्चिदानंद घन त्याला तो जाणू शकतो, परंतु पुरुष अनन्य भक्तीनेच तो प्राप्त होईल. आणि मग असा मनुष्य, माऊलींनी इथं सांगितलेले का जो मनुष्य अशा परमगतीला प्राप्त होतो त्याची स्थिती माऊलींनी इथं फार छान वर्णन केलेली आहे. लोखंडाचे एक वेळा परिसाने सोने केले तर दुसरा कोणता पदार्थ आहे की त्याचे गेलेले लोखंड पण परत आणल? असा कोणता पदार्थ आहे का? जर लोखंडाचं सोनं केलं तर दुसरा कोणता पदार्थ आहे का जो सोन्याला परत लोखंड बनवल? त्याचप्रमाणे जर तुपाचे ज्याप्रमाणे पुन्हा खरोखर दूध होत नाही, त्याप्रमाणे असा मनुष्य जो परमगतीला प्राप्त झालेला आहे त्याला पुन्हा जन्म होणार नाही. तुपाचं पुन्हा दूध कोणी बनवू शकतं का? दुधाचं तूप आपण बनवू शकतो, परंतु तुपापासून पुन्हा दूध होईल का? नाही. त्याचप्रमाणे जो मनुष्य हा परमगतीकडे वाटचाल करत असतो, तो जेव्हा परमगतीला प्राप्त होतो तो पुन्हा मनुष्यत्वाला प्राप्त होणार नाही. असंच इथं माऊलींनी आता इथं उदाहरण दिलेलं आहे. श्लोक 23 पाहूया. यत्र काले त्वनावृत्ती मावृत्तींचैव योगिनः प्रयता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. हे अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात, तो काळ अर्थात 2 मार्ग मी सांगेल. म्हणजे भगवंत आता इथं पुढच्या श्लोकांमध्ये जे जन्माला म्हणजे जे मृत्यूला प्राप्त झालेले, तर मृत्यूला प्राप्त झालेल्यांमध्ये जे परत जन्माला येतात आणि मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर परत जन्माला येत नाही, तर त्याचे 2 काळ भगवंतांनी सांगितलेले. म्हणजे तो काळ देखील भगवंतांनी याच्यात सांगितलेला आहे का मृत्यूचा कोणता काळ हा योग्य आहे, कोणता काळ अयोग्य आहे, हे आता भगवंत सांगताय. हे फार महत्त्वाचं ज्ञान आपल्याला भगवंत या अक्षर ब्रह्मयोग या अध्यायामध्ये देतात. ते श्लोक 24. अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. भगवंतांनी इथं स्पष्ट शब्दामध्ये त्या काळाचं वर्णन केलेले का कोणता काळ योग्य आहे, तर शुक्ल पक्ष. शुक्ल पक्षामध्ये कोणता काळ, तर शुक्ल पक्षामध्ये उत्तरायणचा काळ. आणि उत्तरायण काळामध्ये असा जो ज्ञानी पुरुष
ब्रह्मज्ञानी पुरुष जो अंतिम गतीला प्राप्त होतो तो क्रमाक्रमाने ह्या त्यांच्या देवतांकडे जातो आणि ब्रह्मज्ञानाला तो प्राप्त होतो, असंच भगवंतांनी इथं सांगितलेले. तर त्यांनी मृत्यूला अनुकूल कोणती वेळ आहे तेच इथं स्पष्ट केलेले. मृत्यूला अनुकूल कोणती वेळ, तर अग्निर्ज्योतिरह शुक्ल. अग्निर्ज्योतिरह शुक्ल म्हणजे सूर्यदेवता ज्यावेळेस आकाशात तेजत असेल आणि शुक्ल पक्षात चंद्र कलेकलेने वाढत असतो. इथं कृष्ण पक्षाने सांगितलेलं आहे. कृष्ण पक्षामध्ये चंद्र हा कलेकलेने कमी 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 होत जाऊन अमावस्या येते आणि शुक्ल पक्षामध्ये चंद्र कलेकलेने वाढत जाऊन पौर्णिमा होते. म्हणून कोणत्या काळात, तर शुक्ल काळात ज्यावेळेस चंद्र कलेकलेने वाढत आहे आणि त्यामध्येही जर तो उत्तरायणचा आकाश असेल, उत्तरायण म्हणजे ज्यावेळेस सूर्य हा उत्तरेकडे जास्त झुकत चाललेला असतो, तो काळ हा उत्तरायणचा काळ असतो. आता सध्या हा आपला जो चैत्र महिना चालू आहे तो आता उत्तरायणचाच काळ चालू आहे. म्हणजे जर आपले मराठी महिने सुरुवातीचे ते उत्तरायणचे काळ असतात आणि मराठी महिन्यांचा जेव्हा जेव्हा शेवट नंतरचा काळ येतो तो दक्षिणायनचा काळ चालू असतो. उत्तरायणच्या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी असते, दक्षिणायनच्या काळामध्ये दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. त्याच्यामुळे उत्तरायणचा काळ इथं भगवंतांनी सांगितलेला आहे का तो काळ योग्य आहे मृत्यूसाठी. तर आता माऊलींनी याचं काय वर्णन केलेले आहे ते देखील आपण बघूया. श्लोक 24. माऊली म्हणतात, शरीराच्या आत जठर अग्नीच्या ज्योतीचा प्रकाश आहे आणि बाहेर उत्तरायणांपैकी कोणत्याही महिन्यांचा शुद्ध पक्षाचा दिवस, रात्र नाही दिवस. कारण की दिवस म्हणजे का, कारण की सूर्य तेव्हा वर आकाशात तेजत असतो. कारण की श्लोकातच सांगितलेले अग्निर्ज्योतिरह. अशा प्रकारे सर्व चांगले योग असतात. जो ब्रह्म अभ्यासी पुरुष आपला देह ठेवतात ते ब्रह्मस्वरूपी मिळतात. धनुर्धरा ऐक, या वेळेच्या योगाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे. म्हणून मोक्ष प्राप्ती करता या स्वरूपी येण्यास हा सरळ मार्ग आहे. या मार्गात जठर अग्नी ही पहिली पायरी होय. अग्नीचे सतेज पेन ही दुसरी पायरी. तिसरी ही पायरी की शुक्ल पक्ष आणि चौथी पायरी शुक्ल पक्ष. उत्तरायणातील 6 महिन्यांपैकी 1 महिना जिन्याची वरची पायरी आहे. अशा क्रमाने गेल्यावर योगी मोक्ष सिद्धी रूप धराला पावतो. हा उत्तर काळ समज, यालाच अर्चिरा मार्ग असे शास्त्रात म्हणतात. माऊलींनी याचं वर्णन केलेले का ह्या मार्गालाच अर्चिरा मार्ग असे म्हणतात. आता मरण्यास योगी साधकांना अयोग्य काळ कोणता ते मी तुला प्रसंगानुसार तुला सांगतो, ऐक. आता योग्य काळ भगवंतांनी सांगितला 24व्या श्लोकात. 25व्या श्लोकात अयोग्य काळ कोणता आहे मृत्यूसाठी ते भगवंत सांगतात. ते धूमो रात्रीस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. पहिल्या श्लोकात जो योग्य काळ सांगितला त्याच्यात अग्निज्योतिरह, याच्यात धूमो रात्रीस्तथा म्हणजे ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे. त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो. पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभ कर्मांची फळे भोगून परत येतो, असं इथं सांगितलेले. माऊलींनी याचं वर्णन केलेले का मरणसमयी कफवादादी दोषांच्या अतिभाराने अंतःकरणात काळोख होऊन जातो. सर्व इंद्रियांची गती कुंठित होते. स्मृतीला भ्रम उत्पन्न होतो. मन वेडावून प्राण घोटाळतो. जठराग्नी विजून जातो. त्याचा धूर चोहींकडे होतो. त्यामुळे शरीरातील ज्ञान आच्छादित होते. ज्याप्रमाणे चंद्राच्या आड पाण्याने भरलेले व दाट ढग आल्यावर धड ना अंधार ना प्रकाश अशा झावळे होते, त्याचप्रमाणे तो मरतही नाही व सावधही नसतो. अशा रीतीने जीविताची स्थिती झालेली असते व आयुष्य हे मरणाची वेळ पाहत असते. अशा प्रकारे मन, बुद्धी व इंद्रिये यांच्या स्वभोवती धूर अतिशय कोंडतो. त्यावेळेस जन्मभर मिळवलेले सर्व फायदा नाश पावतात. हे पहा, ज्या वेळेला हातात असलेले जाते त्यावेळी दुसरीकडून आणखी फायदा होईल याची गोष्टच कशाला. श्लोक 26. शुक्ल कृष्णे गती हे ते जगत शाश्वते मते एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुनः. कारण जगाचे हे 2 प्रकारचे कृष्ण आणि शुक्ल अर्थात
कृष्ण म्हणजे पितृयान आणि शुक्ल म्हणजे देवयान असे मार्ग सनातन मानले गेले आहेत. यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्ममृत्यूला प्राप्त होतो. 24व्या श्लोकात ज्या याने सांगितलेले एका उत्तरायण पाहिजे, सूर्य डोक्यावर पाहिजे, शुक्ल पक्ष पाहिजे, त्या मार्गाने जो योगी जातो तो उत्तम गतीला प्राप्त होतो, तो पुन्हा येत नाही. आणि जो दुसऱ्या मार्गाने जातो म्हणजे तो कृष्ण पक्षात जातो आणि दक्षिणायनचा काळ असतो, रात्रीची वेळ असते, तो पुन्हा मृत्यूला प्राप्त होतो म्हणजे तो पुन्हा जन्माला प्राप्त येतो, तो पुन्हा परत येतो असं भगवंतांनी इथं स्पष्ट सांगितलेले. त्याचप्रमाणे जो सरळ मार्ग पाहतो तो आड मार्गाला जाणार नाही, म्हणून प्रथम खऱ्या खोट्यांची पारख करावी. ती पारख झाली म्हणजे तो केव्हाही संकटात पडत नाही. बाकी अंतरसमयी ज्या मार्गाची प्राप्ती होण्याला मोठी भीतीच आहे तो मार्ग जर प्राप्त झाला नाही, जन्मभर केलेला अभ्यास व्यर्थ जातो. जर आर्चिरा मार्ग चुकला आणि तो योगी अकस्मात धूम्र मार्गात पडला तर मरणाच्या फेऱ्यात गुंतून फिरत राहावे लागते. अशी ही मोठाली संकटे पाहून ती एकदा कशाने दूर होतील, म्हणून दोन्ही योग मार्गांचे चांगले स्पष्टीकरण केले. एका मार्गाने योगी मोक्षाला जातो आणि दुसऱ्या मार्गाने जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो, परंतु देह अवसानाच्या वेळेत प्राप्त अनुसार त्याला जो प्राप्त होईल तो खरा. श्लोक 27 पाहू आपण. नैते श्रुती प्रार्थ जानन्य योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे पार्था, अशा रीतीने या दोन मार्गांना तत्वतः जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी समबुद्धी रूप योगाने युक्त हो, अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो. इथं भगवंतांनी सांगितलेलं आहे का अशा प्रकारे हे जे योगी आहे यांनी तत्वतः जाणल्यावर ते मोहाला पावत होत नाही. त्यांचे जे षडरिपू ते आपोआप दूर होऊन जातात आणि ते माझ्या प्राप्तीसाठीच ते साधना करतात, माझ्या प्राप्तीसाठीच ते तत्पर होतात. माऊली याविषयी म्हणता की तू योगयुक्त हो, त्या योगाने तुला नेहमी आपोआप ब्रह्मस्वरूपता प्राप्त होईल. मग वाटेल त्या ठिकाणी व वाटेल तेव्हा देह असो वा जावो, परंतु निष्प्रतिबंध व नित्य अशा परब्रह्मस्वरूपाला अंतर पडणार नाही. मित्रांनो, इथे मी तुम्हाला महाभारतामधील एक उदाहरण देऊ इच्छितो. पितामह भीष्म यांना हे जेव्हा बाणांच्या अर्जुनांनी त्यांना बाणाने घायल केलेलं असतं तेव्हा त्यांनी कोणती वेळ निवडली होती मृत्यूसाठी? त्यांना म्हणजे मृत्यू आलेला होता, परंतु त्यांनी जी वेळ निवडली ती उत्तरायणची होती. शुक्ल पक्ष होता आणि सूर्य मध्यान्हावर आलेला होता आणि तेव्हा भीष्म पितामहांनी आपला देह सोडलेला होता. यावरून देखील आपण समजू शकतो की तो काळ किती पवित्र आणि पुण्यवान काळ असतो का तो योगी तेव्हा परमगतीला प्राप्त होतो, भगवंताला प्राप्त होतो. जेवढे काही अध्याय आपण बघतोय, आता 8व्या अध्यायापर्यंत पाहतोय, ह्या अध्यायांमधील भगवंतांनी जेवढे काही हे शेवटचे श्लोक सांगितलेले त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं वर्णन केलेले आहे. त्याच्यामध्ये आपण भगवद्गीतेचं सार आपण समजू शकतो. आपण आता ह्या अक्षरब्रह्म योगाचा शेवटचा श्लोक पाहूया. श्लोक 28. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. योगी पुरुष या रहस्याला तत्वतः जाणून वेदांचे पठन, यज्ञ, तप, दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्वाला निसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोहोचतो. त्या योगाची कोणती स्थिती होते हेच भगवंतांनी या अक्षरब्रह्मयोगाच्या शेवटच्या श्लोकात सांगितलेले. माऊलींनी याचं वर्णन केलेले. जरी वेदांचे अध्ययन करून वैदिक झाला अथवा यज्ञ करून पुण्याचे शेत पिकवले किंवा तप आणि दान करून पुण्य जोडले, अशा प्रकारचा सर्व पुण्यांचा मळा जरी फळाच्या भाराने भरून गेला तरी त्या निर्मळ ब्रह्माची बरोबरी कोणाच्यानेही करवत नाही. जे नित्यानंदाच्या तुलनेने ताजव्यात घातले असता लहान दिसते व ज्याच्या प्राप्तीकरता
वेद यज्ञांनी साधने करावी लागतात, जे स्वर्ग सुख विटत नाही व संपत नाही, भोगणाराच्या इच्छा पूर्ण करते व जे महासुखाचे धाकटे भावंडच होय. अशा प्रकारे वरकांती दिसणारे ते सुख व जे मरणानंतर प्राप्त होते आणि जे 100 यज्ञ करूनही साध्य होत नाही ते स्वर्ग सुख योगीश्वर दिव्य दृष्टीच्या अटकळीने व कौतुकाने पाहू गेले असता त्या ब्रह्मसुखाच्या पुढे वजनाला हलके वाटते. मग अर्जुना, त्या स्वर्गादी सुखाची पायरी करून म्हणजे त्या सुखाची पायमल्ली करून ते ब्रह्मपदावर चढतात. ज्याप्रमाणे स्थावर जंगमाचे मुख्य भाग्य जे ब्रह्मदेव व शंकर यांनी आराधना करण्यास योग्य व योग्याची जी उपभोग घेण्याची वस्तू जो आद्य ज्ञान स्वरूप जो परमानंदाची केवळ मूर्ती जो सर्व विश्वातील प्राणीमात्रांचे जीवन जो सर्व ज्ञानांचा जिव्हाळा व यादव कुळांचा कुलदीपक असा जो श्रीकृष्ण तो अर्जुनास बोलला. असा कुरुक्षेत्रातील कथाभाग संजय धृतराष्ट्राला सांगत झाला. ज्ञानदेव म्हणतात ती कथा पुढे ऐका. पुढचा जो अध्याय आहे तो राजविद्या राजगुह्य योग आणि पुढच्या अध्यायातला पहिल्याच श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला असं सांगितलेले का हे अतिशय गोपनीय विज्ञानाचं मी ज्ञान तुला दिलेले आहे ते नीट तू स्मरणात ठेव. म्हणजे मित्रांनो, आजच्या अध्यायातील ह्या अक्षरब्रह्म योगातील जे ज्ञान आपण पाहिलं ते अत्यंत गोपनीय ज्ञान आहे. हे ज्ञान आपल्याला भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आणि गीतेमुळं हे ज्ञान आपल्याला मिळते. या ज्ञानाचा आपण अवलंब केला पाहिजे. अर्जुनाला ज्ञान सांगितलं, अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तर दिले, परंतु प्रश्न आपल्या सर्वसामान्यांचे आहे, आपल्याला त्याचे उत्तर मिळते. हे गीतेचं ज्ञान तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांपर्यंत ही भगवद्गीता आपण पोचवूया. आपण या अध्यायाचा शेवट करूया. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षरब्रह्मयोगो नाम 8मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.